विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जय राज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय गुरु गंगागिरी महाराज, गुरु जय श्रीपाद महाराज, गुरु पांडुरंगदादा महाराज, जय श्री स्वामी जय समर्थ महाराज जय. जय. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट, मुखी अमृताची वाणी आपण ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल तुका म्हणे जाती तापदर्शनी विश्रांती, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कान. महायोग पीठे तटे भीमरथांवरम पुंडरीकाय दातुं मुनित्रये, समागत तिष्ठान्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाची मुखी सदा नाम कीर्ती, नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य. ज्ञानमूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरु कृपा. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, 37 नंबरचा भंग आहे. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. शुद्ध बीज असले म्हणजे त्यापासून रसभरीत उत्तम अशी फळे उत्पन्न होता. व्यवहारात चांगलं झाड लावलं तर फळ चांगले येतात. आंब्याचा असत, पेरूचा असत, कोणताही बी असा एक नियम थोडक्यात व्यवहाराचा नियम आहे. शुद्ध बीज जर लावलं त्यापासून असणारी फळं चांगलीच येणार आहे ना. त्याचा अंतच येतो, त्याच्यात काय बदल होणार. तस मुखात अमृत तुल्य गोड शब्द आहेत आणि ज्याचा देह देवाच्या कारणी लागला आहे. ज्याच्या मुखामध्ये अमृत तुल्य गोड शब्द आहेत नाही का. अमृताचे शब्द म्हणजे देवाचं नाम नाही का. नामामृत म्हणलंय ना. नामाला काय म्हणलंय, अमृत म्हणलंय ना. किंवा संतांची अभंगवाणी सदग्रंथ असतील, मग ही काय आहे, अमृत तुल्यच आहे ना. शब्द जैसे अमृताचे कल्लोळ, म्हणजे साधूच्या मुखातून जी वाणी निघते ती अमृतच असतं ना. नामा अमृत गोडी वैष्णवाला झाली. हे त्या वाणीची परिपक्वता येते. वाणी रामनामानं शिकली ना, शिकली ही वाचा रामनाम. मुखी अमृताची वाणी देहदेवाचे कारण. देहदेवाचे कारण. दुसरं चरण आहे मुखी अमृताची वाणी
देह देवाचे कारणी, त्याचा देह कोणाच्या कारणी? देवाच्या. या पोटा कारणे घात आलो पांगीला जना, न मिळेची भीक काही काय ही भीकी खंडना. म्हणजे आपलं तर सगळं पोटा करता चाललंय ना. हा. हा देह देवाच्या कारणी म्हणजे देहाला समर्पित झालं म्हणजे त्याच्याकडून काय घडत ते देवाचंच घडत असं. हा. हा भगवंताच्या जी सेवा घडन ती देवाची असं समजायचं. मग सोपंच आहे ना, मग सगळ्यांना लागू पडन ते. हा. त्याचं वर्म आहे ना, म्हणजे काही सगळं सोडून द्यायचं आणि पुढे देवळात जाऊन बसायचं असा अर्थ नाही त्याचा. सजन कसा या विकू लागे मास, म्हणजे आपण जे कर्म करतो ते कर्म देवाचं आहे असं समजायचं. हा. देह देवाच्या कारणीच लागला ना. मग हा. देह काय करतो? कर्म करतो. हा. भगवंतानं सांगितलं की ते कर्मी शोभा जावा, जेणे उगानिले कर्म तेनीच पुसले जन्म मरण. कर्म टाकून जाता येत नसतं कुठं. त्यागू म्हणते ते गावंटे का? अरे कर्माला म्हणले अरे कर्म कोणीच त्यागू शकत नाही ना. गेला जंगलामध्ये पोटा करता 3 दगडाची चूल करावंच लागेल काहीतरी. कर्म नाही फक्त काय करायचं, कर्माची रीत समजून घ्यायची, कर्माची वाट लावायची रीत समजून घ्यायची. रीत असती संतांकडे, बाकी काय. आपल्याला रीत सांगितली ना, का म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवापायी. मग आमची देवाला काळजी म्हणले, सगळं देव करतो ना मग आमचं. म्हणजे पूर्ण भार घातला ते घालतात ते, नुसतं म्हणणं नाही प्रत्यक्ष. तो काय तो कवन सगळं करीत नाही का? भार घातल्याशिवाय केलं का? सखूबाई किती उदाहरण आहे आपल्या पुढं. महत्वाचा मुद्दा आहे, देह देवाच्या कारणी लागला आहे. मुखात अमृत तुल्य गोड शब्द आहे आणि त्याचा देह देवाच्या कारणी लागला आहे. म्हणजे देहाचं सार्थक झालं समजायचं नाही का? त्याच्या देहाचं सार्थक झालं ना. तो गोहक देवाला पलीकडे घेऊन जात नाही का नावेमध्ये? काय भावी त्याच्यावाला म्हणतो मी पलीकडे नेणार नाही अगोदर म्हणतो. देवाचे पाय लागले जर माझ्या नावेची बाई झाली मग आईले सारखी मग पोटच काय चालन म्हणतो. जे देवाचे पाय धुवून पाहिन म्हणले, मी स्वतः पाणी पिऊन पाहिन. मी पाणी पिल्यावर मला जर काही नाही झालं तर नावेच नाही म्हणले. देवाला ऐकावं लागलं ना. आठवत आणली म्हणली मोठी कळशीवरून पाणी आणलं, पाय धुतले देवाचे, दोघांनी तीर्थ घेतलं, आता बसा म्हणते. पलीकडे नेला, पलीकडे फिरायला नेल्यावरती मुद्रिका दिली, घेतली नाही ना. उतराई नाही लोंगा मारी. माझा शरीर देवाच्या कारणी लागलं म्हणले. आता मी तुम्हाला पलीकडे नेलं, तुम्हाला या भाऊसागरातून पलीकडे घेऊन जाय म्हण. देह देवाचे कारणी. त्याला जेव्हा कळालं ना भगवंत परत येत होते, येऊ राहिले म्हणून, त्याची काय अवस्था झाली रामायणात सांगितली. म्हणजे देवाची सेवा ते त्याचं कर्मच आहे ना, नाव चालवणं, पण देवाची सेवा म्हणून केलं त्याला. म्हणून फक्त काय करायचं, आपण जे दिवसभर कर्म करतो ही भगवंताची सेवा म्हणूनच करायचं. प्रत्येकाच्या वाट्याला जे आले असत ते
प्रत्येकाचं कर्म काय सगळं सारखं नसतं ना. हा आपल्या वाट्याला आलेलं कर्म भगवंताची सेवा म्हणून केल्यावर मग आपला ते देवाच्या कारणी नाही लागायचं. हम्म. हा लागन ना. किती सोपं आहे. का काय आपल्या करताच आहे ना. हा आता हे चाललं कोणा करता काय नुसतं वाचून उरकून टाकाय करताय का. नाही. आपल्या जीवनात उतरवण्या करता येतो एक एक अभंग. हा रात्री पाहिला आपण. ते नियम आपल्या जीवनात उतरले पाहिजे. हा तुका म्हणे अनादीची साथ झाले तुका म्हणे अनादीचे साथ झाले उजवण. म्हणजे हे होण्याकरता बीज शुद्ध लागतं. अंतःकरण जर शुद्ध असलं तर पुढची पिढी कशी होईल मग. चांगलीच होईल ना. हा आपलं जर अंतःकरण पवित्र असलं तर होणारी जी पुढची पिढी आहे मुलं आहे ती शुद्धच होतील ना. हा दृष्टांत दिलाय महाराजांनी फळाचा बीजाचा. शुद्ध बीज असले म्हणजे त्यापासून रसभरीत फळ उत्पन्न होतात. तसं मग त्याचं लक्षण सांगितलं. त्यांच्या मुखात भगवंताचं नामस्मरण म्हणजे गोड शब्द. त्यांचा देह देवाच्या कारणी लागला आहे समजायचं. म्हणजे त्याच तो कसा असतो मग. सर्वांग निर्मळ चित्त जैसे अंगाच्या. नुसता एका अंगाने निर्मळ नसतो तो. हा काय नुसता बहिरंग चालत नाही. बहिरंगाला संगत होण्याची शक्यता असते ना. हा लईवरून मोकार माळा घातला गेला फसवणूक होऊ शकते. हा महाराजांनी इथं म्हणलं अंतरंग सुद्धा निर्मळ पाहिजे. हा तीर्थाच्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्येकाला अनुभव थोडेफार होतच ना. मग हा ते बी वारकऱ्याच्या वेशातच असतात ना बहिरंग ना. हा आपली फसगत होऊ नये म्हणून अंतरंग जो पुरुष सर्वांगाने निर्मळ. आता हे कसं आहे जसे लहान मुलं असतं ना हा थोडक्यात सरळ. व्यवहार करता सरळ होणं महत्वाचं आहे नाही का. गाठी चालत नाही आतमध्ये. आतमध्ये गाठी असतात ना हा हा सरळ लाकूड लवकर फुटत ना. हा गाठी लवकर लाकूड फुटत नाही. हा जो पुरुष सर्वांगाने निर्मळ. चित्त निर्मळ आहेच पण वाणी सुद्धा निर्मळ झाली. सगळंच निर्मळ. तयाचे अवयव सुखाचे कोंब. जसे काय सुखाला हे फुटले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हा कोंब फुटल्यासारखं आहे त्याचं शरीर. म्हणजे किती वर्ष माऊली थांबले. किती करून ठेवलं. ज्ञानेश्वरी काय, अमृत अनुभव काय, हरिपाठ काय, त्यांचा गाथा काय, त्यांचं वासस्ती काय. किती किती काय विषय लागत आहे परमार्थाला. खरं त्याच वर्म कळायला पाहिजे. बाकीचं फार 125 वर्ष झालं तरी शरीर सोडा वाटत नाही. त्याचा लोभ सुटला नाही ना. त्याचं सार्थक झालं का नाही हे कळालं नाही. ज्याचं सार्थक झालंय तो कायला थांबन. उगाच घेणे देण्याचं. जो पुरुष सर्वांगाने निर्मळ ज्याचे चित्त गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र आहे. धर्मशास्त्रांना गंगा सगळ्यात पवित्र मानलेली आहे ना. शेवटी गंगा तोंडात घाला म्हणत्या. शेवटी पवित्र होतो ना. तिचं सामर्थ्य आहे ना. नवे नाही म्हणले नुसतं वाचे म्हणता गंगा गंगा
सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी. अरे नुसतं गंगेचं नामस्मरण केलं तरी शुद्ध दोष जातात. हा गंगेमध्ये स्नान पण श्रद्धा पाहिजे त्याला ती. हा मानो तो गंगा माँ है, न मानो तो पुन्हा माभंग म्हणत होती ना माग. कुठे गेली आज? बहता पानी. हा, न मानो तो बहता पाणी. तिची लय खाडीवर आली, एक दिवस आहे एक दिवस नाही. चलो रे मन गंगा जमुना के तीर. बर थोड्या वेळानं म्हणतो. हा. त्याच्याला चालू आहे आता नित्य नियम चालू असतात. हा. यज्ञ चालू असतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी. आता देह देवाचे कारण सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगा जळ. आता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंच ना, हा जयाचे चोखटे मानसी मी हो ना क्षेत्र संदेश. अरे ज्याचं मन असं झालं तिथं मी येऊनच राहतो म्हणले. हा येऊनी गोपाळ राहते म्हणजे आपल्याला चित्त निर्मळ करायचंय. कसं करायचंय? गंगेच्या पाण्याप्रमाणे पवित्र. जैशी गंगा वाहे तैशी त्याचे मन भगवंत याद. चित्त शुद्ध होती तरी शत्रुमित्र होती. हा असं चित्त शुद्ध झालेलं आहे जगद्गुरु तुकोबराय. एवढा रामेश्वर शास्त्री का सामान्य आहे का तो? हा जसे ग्रंथी आहे सगळं सगळं आहे. त्या काळात त्याला नेमलेलं होतं छत्रपतीने. हा धर्माचे कोणताही खटला असेल तर त्याच्याकडे जायचा तो. पण त्याला ज्या वेळेस खरं कळालं, अनगड शहानं शाप दिला ना. हा अनगड शहा फकीरानं शाप दिला. तो होता शंकराचा भक्त. पुण्याच्या अलीकडे एक मंदिर आहे शंकराचं. हा त्या काळात तो असा टांग्याला चालला होता. टांग्यावर बसून दुपारची वेळ होती, लई ऊन झालं म्हणून त्याला असं वाटतं टांगा थांबवला. तिथं त्या फकीराचं एक आड होता. हा त्या फकीराचं होतं सगळं तिथं छोटस आपलं आश्रमासारखं. बावडी म्हणते त्याला. ती बावडी अजून आहे तिथं. हा इलेक्ट्रिकच्या याच्यामध्ये गेली ती, पण ती अजून त्याला ठेवलेली व्यवस्थित तिने. अनगडच्या की बावडी. म्हणजे यांना माग पुढं पाहिलं नाही ना. तो बसलेला होता फकीर. तो चांगला अध्यात्मामध्ये चांगला पुढे गेलेला होता. हा म्हणे मला आता गार पाणी होतं, काळा भोर पाणी पवित्र एकदम त्या बावडीमध्ये अंघोळ करायची. ते म्हणले आमच्या गुरु महाराजांचं पाणी येते, त्यांच्याशिवाय ते पूजेचं पाणी आहे. यानं लगेच उडी टाकली. याला एवढं मोठं पद म्हणल्यावर त्याला ते गर्वच आहे व्हायला होता ना. अहंकार धपा 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 पोहायला लागला. आला बघ तो फकीर बाहेर. आपला तो फकीर त्यानं शापच देऊन टाकावं की त्याला. आई साई डुबकी रो बोले. आई साई डुबकी रो बोले. वर आला का अंगाचा भडकवायचा. अंग फुटायला व्हायचं. आपल्याला जाळाचा चटका कसा बसतो. आता कवर पाण्यात राहायचो. वर आला का भडकावायचा अंगा. किस्से होते. कोणी वल्ल धोतर करून टाकीत, कोण झारी धरतं, तर कोण काय, तर कोण काय. पण भडका थांबना ना. भडका थांबाना. वैद्य केले त्या काळात, हकीम केले, दवाखाने केले, भडकाच थांबाना. शाप आहे ना. आणि मग परत वाघोलीला आले. मग रामेश्वर शास्त्री त्या काळात फार मोठा हे होता, वैभव होता. मग सगळे उपाय संपल्यानंतर ते गेले आळंदीला. माऊलीला साष्टांग दंडवत घातलं. म्हणले आता संजीवन समाधी तुम्ही काय कुठे गेलेले नाही, आता मला पदरात घ्या म्हणले. मी शरण आलो, बाह्य चुकलं म्हणले. असं तसं अनुष्ठान केलं. तिथं थांबले ती. माऊलीचा जप केला भरपूर. आणि मग त्यांना पहाटे दृष्टांत झाला का तुम्ही आता देऊला जा म्हणले.
पण ते आमचं दुकान इथं बंद आहे म्हणले, जीवला चालू आहे म्हणले. अभंग आहे फार भारी भारी. आता आता खरं ते पुढे गेल्यावर सांगायला पाहिजे होतं. ते चित्त शुद्ध म्हणल्यानंतर ते आठवलं ना. हा तुका आम्हा प्रिय थोर असं ते माऊलीनं नाही भारी सांगितलं, लिहूनच दिलं होते एक अभंग. तिथं गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबा सकाळची वेळ होती ना, हा देवपूजा झाली होती, काकडा झाला होता, बसले होते आपले शांत वस्त्रीवर. आली यांची स्वारी. मग ते काय सांगा काय, आणि कोण झारी धरतं, तर कोण वल्ले कपडे, तर कोण काय, तर कोण घोड्याच्या टांगेच्या पुढं पळत येतं. मग याला कळालं, अरे शास्त्री आले म्हणले, शास्त्री आले. हा शास्त्री आले म्हणले. परम महाराज लगेच उभे राहिले. अहो म्हणले शास्त्री, मला सांगितलं असतं मी आलो असतो ना. हा आले तसे ती सत्ताची माता करता तुकोबरायांनी काय फक्त असं स्पर्श केला आशीर्वाद आणि अभंग बाहेर पडला. चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होती. चित्त शुद्ध होती तरी शत्रू मित्र होती. व्याघ्र न खाती असं त्या अभंग आहे. हा अहो त्याचा का शांत झाला ना. हा आणि मग का शांत झाली होती, सामान्य गोष्ट आहे का. पण चित्त कसं पाहिजे, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. काय वाजत रे. मग मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी असलं तर चित्त निर्मळ होत आहे ना. हा शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. आता ते तिन्ही चरणाची संगती लागली ना, हा तिथं कधी असं होईन. चिंता त्या देवाच्या कारणी देवाचं सेवा करावं लागत, साधू संतांची सेवा करावं लागत. हा तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. तुका म्हणे जाती ताप दर्शने, म्हणजे एकच साप नाही बरं का. हा आणि आपल्याला येतो तो ताप नाही. हा ताप नाही. आपल्या डोक्यात तोच ताप राहतो. हा तुकाराम महाराज म्हणतात त्याचे दर्शनाने तापत्रय जाते. त्रिविध ताप आहे ना. हा त्रिविध ताप कोणते कोणते. आधी दैविक, आधी भौतिक, आध्यात्मिक. हे तिन्ही ताप जाते व विश्रांती मिळते. हा कशाना, दर्शनाने. अशा महात्म्याचं दर्शन झालं कसा, त्याच्या मुखात अमृत तुल्य गोड शब्द आहेत, ज्याचा देह देवाच्या कारणी लागला आहे. आता काही काहींचं आयुष्यभर सेवा करणारी मंडळी पाहिलेली आपण, सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत देह देवाची कारणी अशी महात्मे आपल्याकडे आहेत ना भरपूर. हा काय केलं संतांनी तरी दुसरं, संसाराच्या नावे घालून या शून्य. म्हणजे सगळं भगवंताचं म्हणूनच केलं ना. हा अशा जर संतांचं दर्शन झालं, त्याच्या दर्शनाने तापत्रय जाते, विश्रांती मिळते. हा ही विश्रांती कोणती आहे. ही विश्रांती म्हणजे जीवनमुक्त अवस्था आहे. हा विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव म्हणजे निश्चिंती. विश्रांती म्हणजे विसावा विसावा. तो आपण पाहतो तो विसावा नाही. हा विसावा आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या दर्शनाने तापत्रय जाते व विश्रांती मिळते. हा फायदा आहे. म्हणून हळूहळू असं जीवन बनलं पाहिजे नाही का. हळूहळू बनत असतं. हा त्याला मग थोडा पाया चांगला लागतो.
पाया जर चांगला असला तर मग त्याच्यावर चांगलं जी इमारत उभी राहू शकते. शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ पोपटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, का म्हणे जाती तापदर्शनी विश्रांती. चित्त समाधान तरी विष वाटे सोने. चित्त समाधान तरी विष वाटे सोने, बहु खोटा अतिशय जाना भले सांगू काय, मनाचे तळमळे चंदनही अंग पोळे. तुका म्हणे तुझा उपचार पीडा पूजा, अडवतीस तपासाबद्ध. जर चित्त समाधान असलं, विष म्हणजे विषासारखं असणार दुःख सुद्धा सोन्यासारखं वाटतं. कोणती माता दुःख का मागती. पहाटे पांडव अखंड वनवासी, बरी त्या देवाची आठविती. मग त्यांना ते दुःख दुःख वाटत नाही ना. मीराबाईनं विष घेतलंच ना. मीराबाईनं विष घेतलं, त्याचं काय झालं, अमृतच झालं ना. भगवंताची मूर्ती निळी झाली. अध्यात्माची शक्ती आहे ना. जिथं जगद्गुरु तुकोबाराला सांगायचं, ज्याचं चित्त समाधान म्हणजे स्थिर झालंय. आता चित्त समाधान म्हणजे समाधी आहे ना. समाधान चित्त होणं म्हणजे फार मोठा लाभ येतो. आता इथं शुद्ध म्हणलं, पहिलं अभंगात, आता समाधान म्हणलंय. शुद्ध झाल्यावर समाधान होतं ना. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे. तैसे सज्जनाचे चित्त म्हणजे आता अगोदर जो आपण अभंग पाहिला त्याच्यामध्ये शुद्ध म्हणलंय ना, पवित्र. आणि पवित्र झालं तर भगवंताचं त्याच्यामध्ये अस्तित्व येतं. क्षेत्र संन्यास घेतो म्हणजे भगवंताची त्याच्यामध्ये देवावशेची त्याची घडावी संगत. साक्षात्कार झाल्या सहज समाधी, तुका म्हणे पदवी त्याला. साक्षात्कार झाल्या सहज समाधी, तुका म्हणे पदवी ज्याची त्याला. तुकाराम महाराजांचेच अभंग आहे 12. सहज समाधी, सहज समाधी सर्वात श्रेष्ठ आहे. बाकीच्या समाध्या वेगळ्या. बाकीची समाधी किती वेळ. ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराजांना हिमालयात 6 महिने एका साधूला समाधीत ठेवलं होतं ना. समाधी उतरल्यावर ते म्हणले मला अखंड समाधीत ठेवणारा महात्मा भेटला माहिती. म्हणून फिरावं लागलं ना त्यांना. 6 महिने समाधीत राहणं काही सोपी गोष्ट आहे का. नाही. पण तरी नाही म्हणले. तरी नाही. तुका माहिती काही काशी समाधी लावून थोडीच बसत होते का. ते ज्याला स्पर्श करते त्याला समाधी लावण्याची शक्ती आहे ना. ती स्थिती फार पुढची आहे साधू संतांची. विषय आपला आहे समाधान. चित्ताचे जर समाधान असेल तर विश्व असणारे दुःख सोन्यासारखे म्हणजे सुखासारखे भासते. म्हणजे त्या दुःखाचा परिणाम होत नाही. आपलं जर चित्त स्थिर झालेलं असतं, समाधान झालेलं असतं, आपल्यावर एखादा दुःखाचा प्रसंग ओढावला तर आपल्याला त्याचं काही वाटत नाही. उलट त्यावेळेस भगवंताचं नामस्मरण जास्त होतं. तो भगवंताचा आसरा करतो, भगवंताचा वाचव बाबा. धाव घाली आई आता व्याकुळ होऊन तो भगवंताचं नामस्मरण करतो. हे परमार्थ करताय नाही का. अनुतापे तुझे राहिलेचे चिंतन. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. आणि मग जर त्याला जर असं काही प्रसंग आला त्याच्यावर तर त्याला विश्वात असणारे जे दुःख
विष शब्द कशा करता वापरला? दुःख. हा विष म्हणजे दुःखच आहे ना ते. हा एखादा बोलला विषासारखंच आहे ना ते. हा दुःख शब्द करता विष शब्द वापरला. चित्ताचे जर समाधान असेल तर विश्वात असणारे जे दुःख ते सोन्यासारखे म्हणजे सुखासारखे बस. हा म्हणजे जर आपल्याला तसं असं वाटत असेल तर चित्त समाधान करावं लागल. हा आणि चित्त समाधान करायचं म्हणजे अगोदर निर्मळ करावं लागल. हा त्याच्याकरता मग हे सगळंच करावं लागल ना. मुखी अमृताची वाणी. देवाचे कारण. म्हणून बहु खोटा अतिशय जाना भले सांगो का. सज्जन हो विषयाची हाव अतिशय असे फार खोटे आहे. ती जाना की काय सांगू. जगद्गुरु तुकोबार आहे 5 दिवस सोडून. आता हे विषय हे आपल्याला फार किती जन्मापासून फिरित्यात नाही का. हा सज्जन हो विषयाची हाव हाव थांबत नाही हो. परमार्थ करणाऱ्याची थांबत नाही. तर बाकीच्या विषयाला काय म्हणा. हाव थांबली पाहिजे. शांत झालं पाहिजे. शांत झाले समाधान तुमचे देखील चरण. हावडा हाव कधी थांबती. तृप्ती झाली या दिवशी साधनेसारखी आपण आता निश्चिंतेने पावलं विसावा. ज्यावेळेस मन तृप्त होईल ना. हा हाव मनाची ती आणि मन धावलं का शरीराला पळावंच लागत मग. हा आणि दुसरे बी जर तसेच असले तर मग ते आणखीच पळायला येते मग. हा 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 बाकीचे जर कुटुंब तसंच असलं तर मग ते आणखी पळायला लावणार ना. हा असं विषय ना. विषय प्रत्येकाला पळायला येते. सारखा पळतो का पळतो हे कळा ना. प्रत्येक जण नुसताच पळतो. शरद पार पाहिजे शरद. हा विषयाची हाव अतिशय असणे फार खोट आहे. हा ज्ञानेश्वर महाराज म्हणले ना ये साथे आली या ओळंगा सारंग नाही तरी संसारू जाईल राया कवनाचे माय बाप कवनाचे जनगवत मृग जळवत जाईल राया. हा विषयाचे सुख कसं आहे. बेगडा शिवा ती खरी का. नाही अमराची सावली जाईल. तीच मायाची ती बाकी काय. माया माया म्हणजे काही वेगळी का. आपल्याला पळायला येते तीच माया. हा मोकारच पळतोय ना आपण. हम्म बरं कवर पळाल्यावरती आपल्याला काही ती भेटल सुख नाही. नाभी मध्ये कस्तुरी असते ना त्या मृगाच्या. हा आणि पाऊस पडायला लागला ते वातावरण तयार झालं का. हा मातीचा सुवास सुटला का त्याला तो सुवास येतो हा कस्तुरीचा. हा तिथे राहते त्याच्या बेंबीत. हा ते बाव चळत ती मोकार पळत आहे ते सुवास पुढे असेल म्हणून. हरिण कुठे पळत कस्तुरीच्या वासाना पळत. कस्तुरी कुठे राहते आतमध्ये. मृगाच्या नाभी मध्ये असते. हा आता ते किती दिवस पळाल्यावर त्याला सापडत. मरुस तर नाही सापडत. कोणला ते दृष्टांत आहे. हा मृग पण आपण पळतोय ना मोकार. सायासा करीशी प्रपंच देश. आपण किती दिवस पळतोय आपण आणि देव कुठे आहे आतमध्ये. हृदया. आणि आपण पाहतो कुठं बाहेर. हे मिळाल्यावर बरोबर आहे. हे मिळाल्यावर कर्म करण्याकरता विरोध नाही साधू संतांचा कोणाचा शास्त्राचा नाही. त्यांनी तर उलट सांगितलं ना कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाच. अर्जुनाला काय शस्त्र टाकायला लावले का. नाही रीत कळाली पाहिजे. कशा करता पळतोय नेमकं. ज्याच्या करता पळतो त्याचा तपास तर लागला पाहिजे ना. हा शास्त्र ओरडून सांगत आहे. संत हकारून सांगे तुका नाम घेता राहू नका. नाम घेता उठा उठी.
वै संसाराची ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे भीती अकारुणी सांग. आता तिने अनुभव घेऊन सांगितला ना, हा त्यांची इतके प्रसंग आपल्यावर येईल नाही अजून. हा हा? म्हणजे त्यांचा अनुभव मोठा आहे ना. हा चित्ताचे जर समाधान असेल तर विश्वात असणारे दुःख सोन्यासारखे म्हणजे सुखासारखी बातमी. त्याच्यानं विषयाची हवा अतिशय असणे फार खोट आहे. लटिका व्यवहार्या हा असं आहे. लटिका असे तुम्ही जाणं मी काय सांगू, प्रश्नचिन्ह आता किती सांगू, न ऐकती भटकीची गेलं म्हणले सांगता सांगता काय ते विषयामध्ये बुडलेला आहे जो शेतीपर्यंत. हा पण काढण्याचा प्रयत्न करतात बिचारे. करणार काय ते तरी काय करणार सांगा. हा त्यांचं काम ते करूच राहिले. हा विषयाचं अवघड काम आहे. एक एक विषय असा आहे ना, एक एक विषय मातीत घालतो. चिरंजीव पद आपल्या करताच येते. हा अधून मधून चिरंजीव पद पाहिलं पाहिजे आपण. त्याला जलद गाडीनं जायचं त्याच्या करता येते किंवा त्याची सूचना. विषय संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. विषयाची हाव हाव जोपर्यंत मन शांत होत नाही ना तोपर्यंत हाव नाही थांबत. किती द्या त्याला. मन शांत झालं आणि मन शांत भगवंताच्या नामस्मरणाशिवाय होत नाही. कशालाच होत नाही. दुसरा संबंधच नाही. तरशी देवा विना अवघी होईल निरा कृष्णा वाढविसी पौवत कधी सुखासी न पावसी. जगद्गुरु तुकोबाराज. अहो खोटे. मन जर तळमळ करीत असल तर चंदनाच्या उटीनेही अंग भासत. चंदनाची उटी काय लावी त्या फुल द्या आणि ताप कायला झालाय मनाला. इंजेक्शन पखलेला रोग झालाय बशीला. तशी गंमत आहे ना. न नावा चंदनू लावा अंगी विंचनवा. हा हरिविना शून्य शेजार गे. जोपर्यंत मला श्रीकृष्ण परमात्मा भेटत नाही ना तोपर्यंत तुम्ही चंदन लावा, वार घाला, नाही तर तेल लावा, नाही तर इशी मध्ये ठेवा. नंद नंदनो घडी घडी आला तया विन न वाचती प्राणव माय. काय या अभंग काय एवढा लई झटपट होणार आणि असा विषय आता सरळ सरळ उरकून घ्यायचा. तर मनाची तळमळी चंदन अंग पोळी. सगळ्यात महत्वाचं ती शांत आहे. मन शांत झालं पाहिजे आपल्याला. मन शांत झालं का जग शांत झालं. मन शांत होण्याचं कारण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मना सज्जना भक्ती पंथेची जावी हरी श्री हरी पावी देतो स्वभावी. प्रत्येक संतांनी मनाला एक उपदेश केला ना, मनवा किती करो हरिनाम की. चला मनाची तळमळी चंदने अंगी कोळी. आता तो एक अभंग होऊन गेला ना आपला मनावर. मन जर सदा तळमळ चित्ताची हळहळ त्याचे दर्शन न व्हावे म्हणले. मनाची तळमळी कारण मन सूक्ष्म आहे ना. तळमळायला लागलो लय येड्यावानी करत ते. मनाचे तळमळी चंदन ही अंग पोळी. तुका म्हणे तुझा उपचार पीडा पूजा. तुकाराम महाराज म्हणतात मन अस्वस्थ असेल तर अन्य सुखोपचाराची पूजा केल्याने पीडा होत नाही. मनामध्ये जर 1000 विचार असले कीर्तनात येऊन बसलं काय होईल.
हजार विचार मनामध्ये ये आणि पुढं न्या काय ही म्हणा. मन महत्वाचं आहे. मनाजी राव तिथं नसल्यावर याला कुठं गाडा पण काहीच होत नाही. हे म्हणायला काय करते मग. मनाजी राव महत्वाचा आहे फार माणसाला. मन चंगा तो काठोट मी गंगा. अरे हरिदास महाराज म्हणले मन चंगा तो काठोट मी गंगा. त्यांचं ते कुंड होतं ना शंभराचं पाण्याचं. ते म्हणे मन चंगा तो काठोट मी गंगा. याच्यातच गंगा आहे म्हणले. याच्यात गंगा कशी काय म्हटली. मन समाधान असलं तर आहे ना त्याच्यातच नाही का. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मन अस्वस्थ असेल तर अन्य सुखोपचाराची पूजा केल्याने पीडा होते. त्याला काही खायला द्या मग त्याला गोड नाही लागत. किती मोठ्या गाडीत बसतो त्याला मन जर तळमळत असेल त्याला काय नसतं. खालून ये होते काठी स्वतः आहे ना. ते विरणी काय मग सगळे विराणी ते तोच भाव आहे ना मग. माझं कृष्ण भेटवा बाई तसं ह्या मनाला देवाची भेट होत राम झाली. मन हे राम झाले. संपलं काम संपलं त्याच्यावाला. काहीच काम नाही राहिलं त्याच्यावाला. मन हे सूक्ष्म आहे. भगवंताचं चिंतन करता 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 चिंतने चिंतने तद्रूपता. चित्त चैतन्य होत जात असत. चित्त चैतन्याची होता भेटी. लिंग देहाच्या सुटता गाठी. नेत्री अश्रूंचा पूर दाटी रुदन करी अनुवाद. भागवताच्या दुसऱ्या अध्यायात वय पा. चित्ताचे विषय सगळा म्हणून चित्त समाधान तरी विष वाटे सोनी. हो खोटा अतिशय जाना भले सांगू काय. मनाचे तळमळे चंदने अंग पोळे. तुका म्हणे दुधा उपचार करा. चित्ताचे जर समाधान असेल तर विश्वात असणारे दुःख ते सोन्यासारखे सुखासारखे भासते. काय घ्यायचं अभंगातून आपण आपल्याला समाधान भेटलं पाहिजे. आणि समाधान भेटण्याचं साधन आहे सदानामोक्ष. सदानामोक्ष. करू हरिकथा. हरिकथा चालू आहे. देणे सदा सदा भेटते देवी. सदा चित्ता सर्व सुखल्यालो. सर्व अलंकार आनंदी निर्भय. तुलस तो असो ऐसा कोठी आठवत नाही. विधी बहुदशा. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.